महात्मा गांधींची हत्या ही एक अशी घटना आहे जिने फक्त भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला हादरून सोडलं. आज आपण त्या हत्येनंतरच्या काही महत्त्वाच्या घटनांवर नजर टाकणार आहोत. चला या इतिहासाला थोडं जवळून पाहूया, एका गंभीर आणि तितक्याच आदरपूर्ण नजरेतून. तर सुरुवात करूया त्या दुर्दैवी दिवसापासून, 30 जानेवारी 1948. गांधीजींच्या आयुष्यातले ते शेवटचे काही तास नेमके कसे होते यावरच आपण आधी लक्ष केंद्रित करू. आता बघा, त्या दिवशी नेमकं काय काय घडलं. दुपारी 4 वाजता गांधीजींची सरदार पटेलांसोबत एक महत्त्वाची बैठक सुरू होती. सगळं काही नेहमीसारखं वाटत होतं, पण अवघ्या काही वेळातच म्हणजे साधारण 5:17 गांधीजी त्यांच्या रोजच्या प्रार्थना सभेसाठी निघाले आणि तेव्हाच इतिहासाला एक असं वळण मिळालं ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. ही घटना घडली नवी दिल्लीतल्या बिर्ला हाऊसमध्ये. गांधीजी त्यांच्या रोजच्या प्रार्थनेसाठी मैदानाकडे चालले होते आणि त्याचवेळी मारेकरी जणू काही आदर दाखवतोय असं नाटक करत त्यांच्या जवळ आला आणि त्याने हल्ला केला. तर हा हल्ला करणारा होता नथुराम गोडसे, जो हिंदू महासभेचा सदस्य होता. त्याने आपल्या जवळच्या बेरेटा पिस्तूलमधनं गांधीजींच्या छातीत आणि पोटात 3 गोळ्या झाडल्या आणि या हल्ल्यातच त्यांचा मृत्यू झाला. गांधीजी गेले ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यानंतर जे काही घडलं, संपूर्ण भारत आणि जगभरात जो धक्का बसला त्याबद्दल आता आपण बोलूया. एखाद्या देशाने आपल्या राष्ट्रपित्याचं दुःख कसं व्यक्त करावं हा एक खूप मोठा प्रश्न होता, कारण देशाने फक्त एक नेता नाही तर आपला मार्गदर्शक गमावला होता. आणि त्या क्षणी त्या दुःखाला शब्द दिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी. रेडिओवरच्या त्यांच्या भाषणातली ती एक ओळ, आपल्या जीवनातून प्रकाश निघून गेला आहे आणि सर्वत्र अंधार आहे. हे शब्द त्या क्षणाची वेदना आणि संपूर्ण राष्ट्राचं दुःख इतक्या अचूकपणे सांगतात की ते इतिहासात कायमचे कोरले गेले. पण नेहरूंनी फक्त दुःख व्यक्त केलं नाही, त्यांनी त्या धक्का बसलेल्या, शोक करणाऱ्या राष्ट्राला एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला. त्यांनी आवाहन केलं की जातीयवादाचं विष नाकारा आणि एकजुटीने काम करा. म्हणजे गांधीजींच्याच मार्गावर चालण्याची आठवण त्यांनी करून दिली. आणि या राष्ट्रीय शोकाचा पुढचा टप्पा होता गांधीजींच्या अस्थींचा प्रवास. एक असा प्रवास जो स्वतःच एक इतिहास बनला. आणि हा प्रवास कसा होता तर त्यासाठी एक विशेष ट्रेन तयार करण्यात आली होती. किती डब्यांची? फक्त 5 ताज्या रंगवलेल्या 3ऱ्या वर्गाच्या रेल्वे बोगी. या साध्या आकड्यावरूनच त्या प्रवासाचं महत्त्व आणि त्याचं वेगळेपण लक्षात येतं. या रेल्वे प्रवासाचं नियोजन इतकं बारकाईने केलं होतं की प्रत्येक गोष्टीतून गांधीजींप्रती आदर व्यक्त होत होता. उदाहरणार्थ, जो मधला डबा होता तिथले बाकडे काढून टाकले आणि त्याला चक्क एका हॉलसारखं बनवलं. तिथे तिरंग्यात गुंडाळलेला तांब्याचा कलश ठेवला होता आणि तो सर्वांना दिसावा म्हणून त्यावर खास प्रकाशझोत टाकला होता. इतकंच नाही तर गाडी गर्दीसमोर अचूक थांबावी यासाठी प्लॅटफॉर्मवर पांढरे पट्टे आखले होते. आणि हो, स्टेशनवर घंटा नाही तर फक्त एक छोटी गंभीर शिट्टी वाजवून गाडीच्या हालचालीचे संकेत दिले जायचे. प्रत्येक गोष्टीत एक शांतता, एक आदर जपला गेला होता. आणि या प्रवासात गांभीर्य टिकून राहावं म्हणून काही नियमही होते. प्रवाशांनी स्वतःचं जेवण स्वतः आणायचं, प्लॅटफॉर्मवर कोणतेही विक्रेते नसणार आणि धूम्रपानाला तर सक्त मनाई होती. हे नियम फक्त शिस्तीसाठी नव्हते, तर ते गांधीजींच्या साध्या आणि संयमित आयुष्याचं एक प्रकारे प्रतिबिंब होते. दिल्लीहून निघालेला हा प्रवास संपला अलाहाबादला, जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा पवित्र संगम आहे. त्या संगमावर गांधीजींच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं. ते एक अत्यंत महत्त्वाचं आध्यात्मिक स्थान मानलं जातं. तर हा झाला तो प्रवास, तो क्षणिक शोक. पण यानंतर वेळ होती एका कायमस्वरूपी आठवणीची, एका अशा जागेची जी गांधीजींच्या विचारांना नेहमी जिवंत ठेवेल. इथे खूप मोठा विरोधाभास आहे. गांधीजींचा अंत कसा झाला तर अत्यंत हिंसक, पण त्यांच्यासाठी जे स्मारक उभारलं गेलं ते मात्र शांततेचं प्रतीक आहे. जिथे 3 गोळ्या लागल्या त्या जागी आता काळा संगमरवर आहे. जिथे पिस्तूल वापरला गेला तिथे आता एक अखंड ज्योत तेवते आहे. जणू काही हिंसेचं रूपांतर शांततेत झालं आहे. आणि हे ठिकाण आहे राजघाट. राजघाट म्हणजे केवळ एक स्मारक नाही, तर गांधीजींच्या साध्या आणि विचारशील आयुष्याचं ते प्रतीक आहे. हे त्याच जागेवर बांधलं आहे जिथे त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला होता. राजघाटाची रचना पाहिली तर ती सुद्धा गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचं दर्शन घडवते. एक साधा काळा संगमरवरी चौतरा त्यांच्या साधेपणाची आठवण करून देतो. त्यावर त्यांचे अखेरचे शब्द कोरलेले आहेत, हे राम.
आणि तिथेच काचेच्या आवरणात एक ज्योत सतत तेवत असते जी त्यांच्या विचारांच्या अमरत्वाची साक्ष देते. आणि या स्मारकाच्या आजूबाजूला जी बाग आहे ती सुद्धा खास आहे, कारण तिथली झाडं ही जगभरातल्या मोठ्या नेत्यांनी लावली आहेत. राणी एलिझाबेथ असोत किंवा अमेरिकेचे अध्यक्ष आयझनहॉवर, या सगळ्यांनी इथे झाडं लावून गांधीजींप्रती आपला आदर व्यक्त केला आहे. यातून त्यांच्या वारशाला मिळालेली आंतरराष्ट्रीय मान्यता दिसून येते. चला तर मग आता शेवटी यावर विचार करूया की गांधीजींची आठवण आज कशी जपली गेली आहे आणि त्यांचा हा वारसा आपल्याला नेमकी कोणती प्रेरणा देतो. आठवतंय आपण त्या विशेष ट्रेनबद्दल बोललो होतो? तर त्या ट्रेनचा जो 3ऱ्या वर्गाचा डबा होता, ज्यात गांधीजींच्या अस्थी नेल्या होत्या, तो डबा आजही एक राष्ट्रीय स्मारक म्हणून जपून ठेवला आहे. म्हणजे बघा, जो शोकाचा प्रवास होता त्या प्रवासाचं साधनच आता एक आठवण बनलंय. शोकातून वारशाकडे झालेला हा प्रवास खरंच विलक्षण आहे. आणि गांधीजींचा प्रभाव किती चिरस्थायी आहे याबद्दल नेहरूंनी त्याच वेळी जे शब्द वापरले होते ते आज खरे ठरतायत. ते म्हणाले होते, तो प्रकाश दिसेल, जग त्याला पाहिल आणि तो असंख्य हृदयांना दिलासा देईल 1000 वर्षांनंतरही. त्याने तेव्हाच ओळखलं होतं की गांधीजींचे विचार कधीही विझणार नाहीत. आणि या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबतो. एका व्यक्तीचा इतका हिंसक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अहिंसेचा वारसा कसा आठवला जातो? हा प्रश्न गांधीजींच्या आयुष्यातला तो विरोधाभास दाखवतो आणि आपल्याला विचार करायला लावतो की त्यांचा वारसा आजही इतका महत्त्वाचा का आहे.